शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 14 ऑगस्ट. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आज राज्यात कशा पद्धतीने पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं की गेल्या 2-3 दिवसापूर्वीच की राज्यात येत्या आठवड्याभरामध्ये भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यात बऱ्याच ठिकाणी काल पावसाचे वातावरण तयार होऊन पाऊस पण पडलेला आहे. शेतकरी मित्रांनो, कुठे कुठे पाऊस पडला आपण कमेंट करून सांगा. आता ज्या जिल्ह्यामध्ये अद्याप पाऊस पडलेला नाही, काळजी करू नका. खास करून नगर जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत खरंच कमी पाऊस पडलेला आहे, पण त्या जिल्ह्याला सुद्धा काळजी करण्याची गरज नाही, कारण या आठवड्याभरामध्ये पावसाची तूट या जिल्ह्यामध्ये भरून निघेल आणि आपल्याकडे सुद्धा चांगला पाऊस येईल. मित्रांनो, आजचा जर विचार केला तर आज मित्रांनो फक्त पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली हे जे 4 जिल्हे आहे, हे जिल्हे सोडता बाकी उर्वरित सर्वच जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता त्यामध्ये काही भाग असा असेल जसे की मराठवाडा आणि जो काही दक्षिण महाराष्ट्र आहे, जे लगत जिल्हे जसे संभाजीनगर, त्याचबरोबर जालना, बीड, परभणी, सोलापूर या साईडचे जे जिल्हे आहे, या जिल्ह्यामध्ये आज सकाळून दुपारपर्यंत पाऊस पडण्याची जास्त शक्यता असेल. त्याच्यानंतर मित्रांनो, जो विदर्भ आहे, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आहे, या भागातसुद्धा काही भागामध्ये दुपारी पाऊस पडेल, तर काही भागामध्ये रात्री उशिराने पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे. मित्रांनो, म्हणजे ज्या भागामध्ये सकाळी पाऊस पडेल त्या भागात दुपारनंतर विश्रांती असू शकेल आणि ज्या भागामध्ये दिवसभर पाऊस पडला नाही तर रात्री उशिरा पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. हवेचं जोड क्षेत्र असेल, मान्सूनचा आस असलेला पट्टा असेल, त्याचबरोबर कमी दाबाचं वातावरण असेल, या सर्व सिस्टीममुळे राज्यामध्ये आता पावसासाठी अनुकूल वातावरण होत आहे. कोकण किनारपट्टीला सुद्धा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आजही कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पलीकडचा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा पाऊस आहे, परंतु प्रमाण थोडंसं कमी आहे. बाकी काळजी करण्याची गरज नाही. ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही तर त्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता या आठवड्याभरामध्ये वेगवेगळ्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता आजही इथून पुढे सुद्धा कायम आहे. आणि मी सांगितल्या पद्धतीने भारतीय तिरंग्याला म्हणजे सलामी देण्यासाठी पाऊस उपस्थिती दर्शवणार आहेच आणि उद्या 15 ऑगस्टच्या दिवशी राज्यात ठिकठिकाणी जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. चला मित्रांनो, शेतीविषयक माहितीसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पण कमेंट नक्की करा तुमच्याकडे सध्या स्थितीला पावसाचं कसं वातावरण आहे, पाऊस चालू झाला की नाही. धन्यवाद.